नमस्कार मंडळी, चेन्नई आणि पंजाब यांच्यात झालेला हा महामुकाबला ना खरंच काळजाचे ठोके वाढवणारा ठरला. शेवटपर्यंत कोण जिंकणार हे काहीच समजत नव्हतं. IPL 2026 दिवसेंदिवस खूपच रोमांचक होत चाललंय आणि या सीझनमधील हा एक जबरदस्त आणि थरारक सामना होता. आज मैदानात दोन बलाढ्य टीम्स आमने-सामने उभ्या होत्या. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्स आणि समोर श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीमध्ये पंजाब किंग्स. या सामन्यात नशिबाचा कौल लागला पंजाबच्या बाजूने. श्रेयस अय्यरने टॉस जिंकला आणि विचार न करता आधी फर्स्ट बॉलिंग करण्याचा कडा निर्णय घेतला. पंजाबचा प्लॅन अगदी क्लिअर होता मंडळी. आधी चेन्नईला कमीत कमी स्कोरवर रोखायचं आणि मग आपल्या बॅटिंगने मॅच आरामात चेस करायचा. मंडळी, जर तुम्ही IPL क्रिकेटचे खरे फॅन्स असाल ना, तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक नक्की करा आणि असेच कडक मराठी हायलाइट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बघूया मॅचची धमाकेदार सुरुवात कशी झाली. चेन्नईकडून ओपनिंगला मैदानात उतरले कॅप्टन ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन. या मोठ्या सामन्यात चेन्नईला एक विस्फोटक सुरुवात करून देण्याची खूप मोठी जबाबदारी या दोघांच्या खांद्यावर होती. पंजाबकडून नवीन आणि चमकता बॉल घेऊन अर्शदीप सिंग बॉलिंगला आला. पहिल्या ओव्हरमध्ये दोन्ही बॅट्समननी थोडा वेळ घेतला, त्यामुळे ही ओव्हर चेन्नईसाठी तशी शांतच गेली आणि फक्त 5 रन्स आले. पण खरी मजा आली दुसऱ्या ओव्हरमध्ये, जेव्हा बॉलिंगला आला झेवियर बॅटलेट. आणि बघा ना मंडळी, पहिल्याच बॉलवर ऋतुराजने एक शानदार फोर मारून त्याचं कडक स्वागत केलं. थोड्याच वेळात संजू सॅमसनने सुद्धा एक खणखणीत बाउंड्री मारली आणि चेन्नईची बॅटिंग आता लयीत येत होती. पण तेवढ्यात गेम फिरला. ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर बाटलेटने स्मार्ट बॉलिंग केली आणि संजू सॅमसनला कॅच आउट केलं. संजू फक्त 7 रन्स करून माघारी परतला आणि चेन्नईला हा पहिला मोठा धक्का बसला. आणि इथूनच हा सामना खऱ्या अर्थाने इंटरेस्टिंग व्हायला सुरुवात झाली. संजू सॅमसन आऊट झाल्यावर मैदानात आला तो युवा वाघ आयुष म्हात्रे. आणि बघा ना मंडळी, आयुष मैदानात येताच चेन्नईची बॅटिंग पुन्हा एकदा स्थिर झाली. मार्को जॉन्सन बॉलिंगला आला आणि या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर ऋतुराज गायकवाडने एक क्लासिक फोर मारून आपले इरादे स्पष्ट केले. ऋतुराज आज खूप ॲग्रेसिव्ह मूडमध्ये बॅटिंग करत होता. यानंतर झेवियर बाटलेट पुन्हा बॉलिंगला आला, ज्याने मघाशी संजूला आऊट केलं होतं. पण यावेळी समोर आयुष म्हात्रे होता. आयुषने बाटलेटला अजिबात जुमानलं नाही आणि त्याच्या ओव्हरमध्ये एकामागून एक सलग 3 फोर मारून चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली. मंडळी, इथून मॅचचा टेम्पो पूर्णपणे बदलला. पंजाबचे बॉलर्स आता दडपणाखाली आले होते आणि ऋतुराज आयुषची पार्टनरशिप आता चांगलीच रंगली होती. यानंतर विजय कुमार वैशाख बॉलिंगला आला, पण आयुष थांबायच्या मूडमध्ये नव्हता. त्याने लॉंग ऑनच्या डोक्यावरून असा काही जबरदस्त सिक्स मारला की चेंडू थेट स्टँडमध्ये जाऊन पडला. आयुष जबरदस्त फॉर्ममध्ये होता आणि चेन्नईची टीम आता मॅचमध्ये पकड मिळवत होती. अर्शदीप सिंग पुन्हा बॉलिंगला आला, पण आयुषने त्यालाही मिड ऑफच्या दिशेने एक शानदार फोर मारून स्वागत केलं. आता आयुष म्हात्रे आणि ऋतुराज गायकवाड यांची पार्टनरशिप पंजाबसाठी खूप डेंजरस होत चालली होती. विकेट मिळत नव्हती आणि पंजाबचे बॉलर्स पूर्ण प्रेशरमध्ये दिसत होते. मार्को जॉन्सन पुन्हा बॉलिंगला आला. त्याने आयुषला चकवण्यासाठी एक शॉर्ट बॉल टाकला, पण आयुषने त्यावर काय तो जबरदस्त सिक्स मारलाय. चेंडू हवेत आणि प्रेक्षक जोशात. यानंतर लगेच आणखी एक शानदार शॉट मारत त्याने पंजाबच्या बॉलर्सवर दडपण अजून वाढवलं. बघता बघता या दोघांची पार्टनरशिप 50 रन्सच्या पार गेली होती आणि चेन्नईने पंजाबला पूर्णपणे बॅकफूटवर ढकललं होतं. आता पंजाबकडे एकच ऑप्शन होता, स्पिन बॉलिंग. म्हणून श्रेयस अय्यरने युजवेंद्र चहलला बॉलिंगला आणलं. चहलच्या या ओव्हरमध्ये दोन्ही बॅट्समननी जास्त रिस्क घेतली नाही आणि फक्त 6 रन्स आले. पण मंडळी, पुढची ओव्हर खूप महत्त्वाची होती, कारण बॉलिंगला आला होता मार्कस स्टॉयनिस. स्टॉयनिसच्या पहिल्याच बॉलवर आयुष म्हात्रेने जोरदार शॉट मारला आणि आपलं शानदार अर्धशतक 50 पूर्ण केलं. अख्खं स्टेडियम उभं राहून या युवा खेळाडूचं कौतुक करत होतं. पण याच दरम्यान मॅचमध्ये एक मोठा ड्रामा झाला. पंजाबकडे आयुषला आऊट करण्याची एक सोपी संधी आली होती, पण आयुषचा एक इझी कॅच ड्रॉप झाला. आणि मंडळी, हा या महामुकाबल्याचा खूप मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकला असता. आता बघूया आयुष या जीवदानाचा फायदा कसा उठवतो. मित्रांनो, आयुष म्हात्रे आणि ऋतुराज गायकवाड यांची ही जोडी पंजाबच्या बॉलर्सना अक्षरशः पाणी पाजत होती. पंजाबचे बॉलर्स विकेटसाठी तरसत होते, पण त्यांना यश मिळत नव्हतं. पण शेवटी फिरकीचा जादूगार युजवेंद्र चहलने चेन्नईला सर्वात मोठा धक्का दिला. चहलने आपल्या जाळ्यात ऋतुराज गायकवाडला अडकवलं आणि त्याला कॅच आउट करून ही भक्कम पार्टनरशिप तोडली. ऋतुराज 28 रन्स करून माघारी परतला. मंडळी, ही चेन्नईसाठी खूप मोठी विकेट होती, कारण मॅच पूर्णपणे त्यांच्या कंट्रोलमध्ये होती. आता मैदानात आला होता सिक्सर किंग शिवम दुबे.
पण मित्रांनो, इथून पंजाबने मॅचमध्ये जबरदस्त कमबॅक करायला सुरुवात केली. विजयकुमार वैशाखने आपल्या भेदक बॉलिंगवर सेट झालेल्या आयुष मात्रेला कॅच आऊट केलं. आयुष 73 रन्सची एक स्वप्नवत इनिंग खेळून आऊट झाला. मंडळी, एकापाठोपाठ एक चेन्नईचे दोन्ही सेट बॅट्समन आऊट झाले आणि मॅचचं पारडं अचानक पंजाबच्या बाजूने झुकलं. यानंतर नवीन बॅट्समन कार्तिक शर्मा आला खरा, पण मार्को जॅन्सनने त्याला पहिल्याच बॉलवर LBW आऊट करून चेन्नईला अजून प्रेशरमध्ये टाकलं. चेन्नईची अवस्था आता थोडी नाजूक झाली होती, पण मित्रांनो, बॅटिंगला आला होता मुंबईचा वाघ सरफराज खान आणि मैदानात येताच त्याने अर्शदीप सिंगला टार्गेट केलं. सरफराजने अर्शदीपच्या ओव्हरमध्ये एकामागून एक सलग 3 फोर मारले. मंडळी, या एकाच ओव्हरमध्ये चेन्नईला 15 रन्स मिळाले आणि गाडी पुन्हा रुळावर आली. एवढ्यावरच न थांबता सरफराजने बाटलेटच्या ओव्हरमध्ये एक उत्तुंग 6 मारून पंजाबच्या बॉलर्सना घाम फोडला. पण विजयकुमार वैशाखने पुन्हा एकदा कमबॅक केलं आणि सरफराजला कॅच आऊट केलं. सरफराज 32 रन्सची एक छोटी पण अत्यंत इम्पॅक्टफुल इनिंग खेळून आऊट झाला. पण मित्रांनो, खरी मजा अजून बाकी होती. आता पाळी होती शिवम दुबेची. डेथ ओव्हर्समध्ये दुबेने अक्षरशः राडा केला. मार्को जॅन्सनला एक कडक 6 ठोकला आणि सोबत प्रशांत वीरने सुद्धा एक 4 मारून साथ दिली. 19व्या ओव्हरमध्ये बार्टलेटला दुबेने 2 शानदार 4 मारले आणि शेवटच्या ओव्हरमध्ये काय, अर्शदीप सिंगला दुबेने पुन्हा 3 4 मारून चेन्नईचा स्कोर 20 ओव्हर्समध्ये 209 रन्सवर नेऊन ठेवला. मंडळी, चेन्नईने पंजाबसमोर 210 रन्सचं एक डोंगरा एवढं टार्गेट ठेवलंय. आता पंजाब हे टार्गेट पूर्ण करणार की चेन्नईचे बॉलर्स बाजी मारणार? मॅच आता खूपच रोमांचक वळणावर आली आहे. मित्रांनो, 210 रन्सचा हा डोंगरा एवढा स्कोर चेस करण्यासाठी पंजाबचे ओपनर्स मैदानात उतरले. प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग या दोघांच्या खांद्यावर पंजाबला एक रॉकेट स्टार्ट देण्याची खूप मोठी जबाबदारी होती. चेन्नईकडून पहिली ओव्हर घेऊन आला खलील अहमद. पण मंडळी, मॅचची सुरुवातच पंजाबसाठी एकदम नादखुळा झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये प्रियांश आर्याने एक खणखणीत 4 आणि एक आसमानी 6 मारून खलीलचं स्वागत केलं. दुसऱ्या ओव्हरमध्ये मॅट हेनरी बॉलिंगला आला खरा, पण प्रियांश आज काही वेगळ्याच मूडमध्ये होता. त्याने हेनरीच्या ओव्हरमध्ये 2 4 आणि एक जबरदस्त 6 मारला. मित्रांनो, पंजाबचा रन रेट आता सुसाट सुटला होता. प्रभसिमरनने सुद्धा एक 4 मारला आणि अवघ्या 2 ओव्हर्समध्ये पंजाबने 20 रन्स कुटले होते. चेन्नईचे बॉलर्स आता पूर्ण प्रेशरमध्ये आले होते. चौथ्या ओव्हरमध्ये प्रभसिमरनने अंशुल कंबोजला टार्गेट केलं आणि 3 कडक 4 मारले. बघता बघता 4 ओव्हर्समध्ये पंजाबची 50 रन्सची पार्टनरशिप पूर्ण झाली आणि चेन्नईवर दडपण वाढलं होतं. पण मित्रांनो, 5व्या ओव्हरमध्ये मॅट हेनरीने चेन्नईला तो बहुप्रतीक्षित ब्रेक थ्रू मिळवून दिला. प्रियांश आर्याला त्याने क्लीन बोल्ड केलं. प्रियांश फक्त 11 बॉलमध्ये 39 रन्सची वादळी खेळी खेळून आऊट झाला. ही चेन्नईसाठी खूप महत्त्वाची विकेट होती मंडळी, कारण ही जोडी मॅच चेन्नईच्या हाताबाहेर नेऊ शकली असती. प्रियांश आऊट झाल्यावर मैदानात आला कूपर कोनोली. त्याने प्रभसिमरन सोबत मिळून डावाला आकार द्यायला सुरुवात केली. खलील अहमदने एक टाईट ओव्हर टाकली, ज्यामुळे पंजाबच्या रन्सचा वेग थोडा नियंत्रणात आला. यानंतर स्पिनर नूर अहमद बॉलिंगला आला, पण प्रभसिमरन सिंगने त्याला मिड विकेटवर एक 6 आणि एक 4 मारून पुन्हा हल्ला चढवला. मित्रांनो, पंजाब पुन्हा एकदा चेन्नईला बॅकफुटवर ढकलू लागली होती. राहुल चहरने सुद्धा चांगली बॉलिंग केली, पण शेवटच्या बॉलवर कोनोलीने 4 मारून ओव्हर वसूल केली. आता कोनोली आणि प्रभसिमरनची पार्टनरशिप सेट होत होती, पण तेवढ्यात 9व्या ओव्हरमध्ये मॅचचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आला. सरफराज खानने मैदानात आपली चपळाई दाखवली आणि एका अफलातून रनआउटवर प्रभसिमरन सिंगला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. प्रभसिमरन 43 रन्स करून आऊट झाला. मंडळी, हा मॅचचा खूप मोठा वळणबिंदू ठरला, कारण एक सेट झालेला बॅट्समन आता माघारी परतला होता आणि पंजाब पुन्हा एकदा प्रेशरमध्ये आली होती. मित्रांनो, प्रभसिमरन सिंग रनआउट झाल्यावर पंजाबला खूप मोठा धक्का बसला होता. पण अशावेळी मैदानात एंट्री झाली ती पंजाबच्या खंबीर नेतृत्वाची, म्हणजेच कॅप्टन श्रेयस अय्यरची. मंडळी, इथून सामना पुन्हा एकदा इंटरेस्टिंग व्हायला सुरुवात झाली. एका बाजूला कूपर कोनोली सेट झाला होता आणि दुसऱ्या बाजूला श्रेयस अय्यर आपली लय शोधात होता. राहुल चहर बॉलिंग करत असताना कोनोलीने एक शानदार 4 मारून पंजाबची इनिंग्स पुन्हा एकदा स्थिर केली. यानंतर नूर अहमद बॉलिंगला आला खरा, पण कोनोलीने त्याला अजिबात जुमानलं नाही. त्याच्या ओव्हरमध्ये 2 खणखणीत 4 मारून कोनोलीने आपला आत्मविश्वास दाखवून दिला. चेन्नईला आता विकेटची खूप गरज होती मंडळी, आणि ही गरज पूर्ण केली अंशुल कंबोजने. कोनोलीने पुन्हा एकदा मोठे शॉट्स खेळण्याचा प्रयत्न केला, पण कंबोजने त्याला कॅच आऊट करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. कोनोली 36 रन्स करून आऊट झाला. मंडळी, हा सामना पुन्हा एकदा बॅलन्स झाला होता, पण विसरू नका, मैदानात अजूनही कॅप्टन श्रेयस अय्यर उभा होता. मित्रांनो, कूपर कोनोली आऊट झाल्यावर पंजाबवर थोडं दडपण आलं होतं,
पण श्रेयस अय्यर आज काही वेगळ्या चिराद्याने मैदानात उतरला होता. राहुल चहर पुन्हा बॉलिंगला आला, पण श्रेयसने त्याच्या फिरकीचे धागे उडवले. या ओव्हरमध्ये त्याने 2 गगनचुंबी 6 मारले आणि मॅचचं पारडं पुन्हा एकदा पंजाबच्या बाजूने झुकलं. श्रेयस आज खूपच कॉन्फिडंट दिसत होता आणि कॅप्टन म्हणून आपली जबाबदारी ओळखून खेळत होता. यानंतर नूर अहमदच्या ओव्हरमध्ये श्रेयस आणि नेहल वढेरा यांनी खूप स्मार्ट बॅटिंग केली. त्यांनी जास्त रिस्क न घेता सिंगल डबलवर भर दिला आणि पंजाबला विजयाच्या जवळ नेलं. पण खरी मजा आली जेव्हा मॅट हेनरी बॉलिंगला आला. श्रेयसने त्याला टार्गेट केलं आणि एक कडक 4 आणि एक जबरदस्त 6 ठोकला. मित्रांनो, पंजाब पुन्हा एकदा स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आली होती. आता सामना शेवटच्या काही ओव्हर्समध्ये पोहोचला होता. पंजाबला विजयासाठी शेवटच्या 4 ओव्हर्समध्ये 33 रन्सची गरज होती. मंडळी, सामना आता इतका रोमांचक झाला होता ना की शेवटपर्यंत कोण बाजी मारणार हे अजूनही समजत नव्हतं. मंडळी, सामना आता शेवटच्या टप्प्यात आला होता आणि पूर्ण स्टेडियममध्ये फक्त एकाच नावाचा जल्लोष सुरू होता, तो म्हणजे श्रेयस अय्यर. अंशुल कंबंज बॉलिंगला आला खरा, पण श्रेयसने त्याला अक्षरशः फोडून काढलं. श्रेयसने 2 खणखणीत 4 मारले आणि याच ओव्हरमध्ये आपलं शानदार अर्धशतक म्हणजेच 50 रन्स पूर्ण केले. मित्रांनो, श्रेयसची ही कॅप्टन्स इनिंग पंजाबला विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन आली होती. पंजाब आता विजयाच्या खूप जवळ होती, पण मित्रांनो, खेळ अजून संपला नव्हता. याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर श्रेयसने पुन्हा एकदा मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू हवेत गेला आणि राहुल चहरने कोणतीही चूक न करता एक शानदार कॅच पकडला. श्रेयस 50 रन्स करून आऊट झाला. मंडळी, हा विकेट खूप महत्त्वाचा होता, कारण सेट झालेला कॅप्टन आऊट झाल्यामुळे सामना पुन्हा एकदा फिरण्याची शक्यता निर्माण झाली होती. पंजाबला आता शेवटच्या 3 ओव्हर्समध्ये 24 रन्सची गरज होती. मित्रांनो, आता सामना एकदम टाईट झाला होता. पंजाबच्या फॅन्सच्या काळजाचे ठोके वाढले होते. मॅट हेनरी बॉलिंगला आला आणि त्याच्या पहिल्याच बॉलवर नेहल वधेरा कॅचआउट झाला. आता मैदानात होते मार्कस स्टॉयनिस आणि शशांक सिंग. या ओव्हरमध्ये नशिबाची साथ पंजाबला मिळाली आणि काही लकी रन्समुळे पंजाबला 12 रन्स मिळाले. आता शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये फक्त 12 रन्सची गरज होती. अंशुल कंबोज पुन्हा बॉलिंगला आला, पण पहिल्याच बॉलवर शशांक सिंगने असा काही कडक 4 मारला की मॅच चेन्नईच्या हातातून निसटायला लागली आणि शेवटी मार्कस स्टॉयनिसने एक शानदार बाउंड्री मारून मॅच फिनिश केली. पंजाबने हा थरारक सामना 5 विकेट्सने जिंकलाय. मंडळी, चेन्नईला त्यांच्याच घरच्या मैदानात म्हणजेच चेपॉकमध्ये हरवणं हा खरोखरच एक मोठा पराक्रम आहे. मित्रांनो, या मॅचचा खरा हिरो ठरला पंजाबचा कॅप्टन श्रेयस अय्यर, ज्याने 29 बॉल्समध्ये 50 रन्सची जबरदस्त इनिंग खेळून आपल्या टीमला विजय मिळवून दिला. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? श्रेयस अय्यरच्या या मॅच विनिंग इनिंगला तुम्ही 10 पैकी किती रेटिंग द्याल? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच कडक मराठी हायलाइट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या IPL 2026 हायलाइट्समध्ये. तोपर्यंत धन्यवाद.